ओम तत्सत श्रीकृष्ण प्रसन्न सार्थ एकनाथी भागवत अध्याय 3 श्लोक 25। तो सद्गुरूच्या वचनावर विश्वास ठेवून सर्वत्र परमात्माच भरलेला आहे असे मानतो आणि तीच आत्मबुद्धी निश्चयाने दृढ करून आपल्या मनात विचार करतो। तो विचार असा की माझ्यामध्ये परमात्मा राहतो, म्हणूनच हा स्थूल देह चालतो बोलतो। त्याच्याच पूर्णचित प्रकाशाने हे विश्वरूपाने भासते। त्याच्याच निजात्म प्रकाशाने माझ्या दृष्टीला दृश्य दिसते। दृश्य द्रष्टा दर्शन रूपाने सर्व परमात्मा शोभत आहे। जे जे दृश्य दृश्यपणाने प्रकट होते त्याच्या आत बाहेर आत्मस्वरूपच भरलेले असते। त्याच अनुवृत्तीने सर्व सृष्टी देवाने दुमदुमीत भरली आहे असे तो पाहतो। त्यावेळी जी जी भूताकृती त्याच्या दृष्टीस पडते ती सर्व परमात्मा रूपच आहे असा त्याला अनुभव येतो। इतकेच नव्हे तर त्रिभुवनाचा नियंता ईश्वर मीच आहे असेही त्याला स्फुरू लागते। माझ्याच सत्तेने जग चालले आहे। कळीकाळाचा नियंता मीच, उत्पत्ती स्थिती आणि लय करणारा मीच ही मूळ अहंता सहजच स्फुरते। या पूर्णानुवृत्तीने जेव्हा तो पाहू लागतो तेव्हा सर्वांमध्ये भरलेला सारा मीच आहे अशी त्याला भासते। जेव्हा दृश्य दर्शन द्रष्टा ही त्रिपुटी नाहीशी होऊन अहंकार वितळून जातो तेव्हा परब्रह्माशी ऐक्य सिद्ध होऊन जिकडे तिकडे सच्चिदानंद भरून राहतो अशी शुद्ध प्रकृती गुरुपदेशाने सच्चिदांना प्राप्त होते। त्यावेळी वैकुंठात देव आहे हे बोलणे त्याला कसेसेच वाटते। देव क्षीरसागरात राहतो हे ऐकताच त्याला अनिवार्य हसे कोसळते। खरोखर पाहता देवाशिवाय तिळभरही जागा रिकामी नाही अशा त्या देवा एक देशी म्हणणे सच्चिदाला वस्तुतः मुळीच पटत नाही। वैकुंठ आणि क्षीरसागर हे ज्याच्या प्रकाशाने ज्याच्यात प्रकाशतात तो परमात्मा वैकुंठवासी किंवा क्षीराब्धवासी आहे असे बोलणे सोपाधिक शबल ब्रह्मालाच लागू आहे। जेथे सर्वांमध्ये सारा परमात्मा भरलेला आहे तेथे त्याचा एक देशी महिमा वाखाणणे योग्य होणार नाही। तो अनाश्रमी पूर्ण ब्रह्म आहे। वैकुंठादी आश्रमाला तो कधीच बांधून राहणारा नाही। जो सर्वत्र अखंड भरला आहे त्याला आवाहन, जो सर्वांचे अधिष्ठान आहे त्याला आसन, जो सर्वव्यापी आहे त्याला सिंहासन कल्पिणे, त्याला स्थान कल्पिणे हे केवळ कल्पनेचे खेळ आहेत। पण अशी कल्पना करणारी आपली वृत्ती ही देखील ब्रह्मरूप आहे असे जे नित्य पाहतात त्यांची परब्रह्मस्थिती कल्पनेतही ढळत नाही। अशी परब्रह्माची प्राप्ती खरोखर व्हायला पाहिजे असेल तर साधकाने द्वैताची भावना टाकून देऊन नित्य एकांतात बसावे। परमार्थाचा ठेवा साध्य करताना साधकाला अन्नाची व वस्त्राची अडचण पडेल तर काही मोल पडत नाही अशी वल्कले घ्यावीत किंवा लोकांनी टाकून दिलेली फाटकी तुटकी वस्त्रे घ्यावीत। भाजीपाला फळफळावळ कंदमुळे इत्यादी भक्षण करून त्यांनी आपले पोट भरावे। पण परमार्थ साधन सोडून अन्न वस्त्र किंवा द्रव्य मिळविण्याकरिता कधीही जाऊ नये। चौपदरी झोळी हातात घेऊन खुशाल दारोदार भीक मागावी, पण अन्न वस्त्राकरिता तिळभरे आयुष्य खर्च करू नये। ज्ञानी साधक अन्न किंवा आच्छादन मिळविण्याकरिता कधीच यातायात करीत नाहीत। देह हा प्रारब्धाधीन आहे, प्रारब्धच त्याचा सहज प्रतिपाळ करीत असते। आपण अहोरात्र जरी कष्ट केले तरी प्रारब्धा वाचून एक कवडी सुद्धा कोणाच्या हाताला चढत नाही हे ज्ञानी साधकांना माहीत असते। याकरिता दैवाने जेवढे काही मिळेल तेवढ्यावर आपला निर्वाह करून साधक सर्वदा निश्चिंत राहतात व आनंदाने गुरुवाक्यानुसार परमार्थ साधतात। देहाच्या प्रारब्धानुसार सुख दुःखाच्या घडामोडी होत असतात, त्यात साधकांना संतोषच वाटतो, कारण त्यांना गुरुवाक्याची पक्की गोडी लागलेली असते। जसे देहाचे प्राक्तन असते तसे अन्न वस्त्र मिळत असते, पण गुरुवाक्याचे सुख सोडून मन हे ममतेने कधीही देहावर येत नाही। याचना केल्याशिवाय सहजासहजी यथाकाळी जे जे मिळेल ते सारे उत्तम असे मानून तो गुरुवाक्यानुसार स्वानंदाने त्याचे सेवन करीतो। शरीर निर्वाहासाठी म्हणून कोठे कशाचीच तो इच्छा करीत नाही। जे जे मिळेल तेवढ्यातच सुख मानून तो आत्मानंदात तृप्त असतो। प्रारब्धानुसार सुख दुःखे भोगीत असताना साधकाच्या मनाला संतोषच होत असतो। हा अनुभव त्या शिष्याला गुरुवाक्यावर विश्वास ठेवल्यानेच प्राप्त होतो। हाच विश्वास दृढतर होण्यासाठी गुरुपाशी अगत्यपूर्वक पूर्ण निश्चय ठेवून ज्ञानदायक असा भागवत शास्त्राचा अभ्यास करावा। श्लोक 26। ज्यात भगवंताच्या सगुण अथवा निर्गुण स्वरूपाचे वर्णन असते किंवा भगवंताने जे सांगितलेले असते अथवा ज्यात भगवन गुणानुवादाचे निरूपण असते ते हे राजा तू भागवत शास्त्र असे समज। ते तशा साधकांना जीव की प्राण वाटते। त्यातही विशेष करून ज्ञानाच्या निरूपणावर त्यांचे फार प्रेम असते, ते त्यांना अतिशय आवडते। गुरुमुखाने ऐकलेले ज्ञानाचे निरूपण त्यांना अत्यंत गोड वाटते
आणि जेणेकरून श्री भागवतावर त्यांची दृढतर श्रद्धा बसते. त्याच्या श्रवणाने त्यांच्या जीवाचे मनोरथ पूर्ण होऊन विषयांची इच्छा ओसरून जाते. मनापासून विषयाचा आनंद वाटत नसला तरी साधकांना विषय बाधक होतातच आणि त्यामुळे त्यांना अनुताप होतो. विषयावस्था ही अनिवार्य असल्यामुळे आपल्या सत्तेने तिचा त्याग करवत नाही. जेणेकरून मुमुक्षूंच्या चित्ताला अनुतापाने अत्यंत व्यथा होते. खरोखर विषयावर अत्यंत प्रीती नसतानाही विषयाचा त्याग स्वतः करवत नाही. अशा साधकांसाठी शास्त्रांनी काही नियम लावून दिलेले आहेत. विषयाची आसक्ती नाही पण विषयाची निवृत्तीही होत नाही. अशी काही साधकांची स्थिती असते. त्यांना शास्त्रांनी काही नियम करून दिले आहेत. जो केवळ विषयासक्त असतो तो शास्त्रार्थ कधीच मानित नाही किंवा जो जीवनमुक्त झालेला असतो तोही शास्त्रार्थ मान्य असून मानित नाही. मृगजळाची जशी स्थिती भासते तसे मुक्तांना विषय भासतात. तेव्हा तशा मृगजळवत विषयाच्या निवृत्तीसाठी कोणत्या शास्त्रातील नियम त्यांनी पाळावा. तात्पर्य अति आसक्त असतात त्यांना व निखालस विरक्त असतात त्यांनाही येथील शास्त्र नियम लागू पडत नाहीत. फक्त मुमुक्षूंनाच शास्त्राचे नियम नेमू शकतात. गुरु शिष्यांचा संवाद चालला म्हणजे ज्ञानार्थाचा बोध होतो पण त्या बोधामध्ये विषयबाधा आड येते. ती तशी येऊ नये म्हणून शास्त्रातील नियम प्रसिद्ध आहेत. मानसिक, वाचिक आणि कायिक कर्मानुरोधाने विषयबाधा 3 प्रकारची असते. या तिन्हींनाही 3 प्रकारचे नियम शास्त्राने केले आहेत. मूळ श्लोकातील उत्तरार्ध मनाला शम आणि शांतीचा नेम, इंद्रियांना दम म्हणजे निग्रहाचा नेम आणि वाणीला सत्याचा नेम असे तिहीला 3 नियम केलेले आहेत. विषय कामरूप हत्ती हा मीपणाच्या मदाने अतिशय उन्मत्त होऊन तारुण्याने धुंद झाल्यामुळे विधीचे बंधन तो ताडकन तोडून टाकतो. सुहृद असो, राजा असो की गुरु असो, चट साऱ्यांना तो झुगारून देतो. सोंडेने स्वर्गाच्या शिखरावर विळखा घालतो आणि अपरंपार भरलेल्या नरकाच्या नदीमध्ये अतिदुस्तर बुड्या मारतो. कदाचित धर्मरूप जलाने त्याला धुटलाच तर लोभाची धूळ तो लगेच मस्तकावर लावून घेतो आणि ब्रह्मदेवादिकांसारख्या साऱ्यांना पायाखाली घोळसून अहंतेच्या व ममतेच्या गर्जना करीतो. त्याला विवेक हाच महात असून तोच एकटा त्याच्या डोक्यावर चढू शकतो आणि शास्त्रविधीच्या अंकुशाने त्याला करून आवरून धरितो. त्यावर वैराग्ययुक्त उपशमाचा पहारा ठेवून दमाच्या साखळदंडाने आवळून तो विवेकरूपी महात त्याला सत्याच्या खांबाला घट्ट बांधून ठेवतो. मानसिक, कायिक आणि वाचिक अशा 3 प्रकारच्या कर्मांनी विषयाची अत्यंत बाधा होत असते. या तिहींना 3 प्रकारचे नियम केले आहेत. राजा, त्या नियमांचे वर्म ऐक. शमाची स्थिती अशी आहे की तो विषयावरील आसक्ती काढून मनबुद्धी आदी करून चित्तवृत्ती आहेत त्यांना वळवून परमार्थाकडे लावतो. पूर्वेकडे सूर्य उगवला म्हणजे अंधार हा त्रिभुवनाला सोडून जातो. त्याप्रमाणे गुरुपदेशाने शम प्राप्त झाला की मनातील विषयाची आपोआप निवृत्ती होते. बाह्य इंद्रियांच्या प्रवृत्ती गुरुपदेशानुसार दमाने दाबून टाकल्या म्हणजे मग शमाच्या संगतीने इंद्रियांच्या कर्माची निवृत्ती होते. कन्येचा प्रतिपाळ करून ती जावयाला दान दिली म्हणजे जशी ती बापाच्या कुलगोत्राला सोडून देते त्याप्रमाणे दमाच्या सहाय्याने इंद्रिय विषयाला सोडून देतात. ह्याप्रमाणे मन व इंद्रिये यांचे नियम शम व दम यांनी सांगितल्यानंतर वाचेचे नियमन कशाने होते ते सांगतात. वाणी कदाचित बहकत सुटेल म्हणून त्याला सत्याची बेडी घालून अत्यंत शुद्ध व स्थिर करून ठेवतात. सत्यवक्ता असेल त्याला ब्रह्मादी देवही वंदन करतात आणि असत्य बोलणाऱ्याला अधोगती प्राप्त होते. असे जे प्रतिपादन करतात ते सुद्धा खोटे बोलतात. पण रामनामाच्या सतत उच्चाराने जी वाचा पवित्र झालेली असते ती पुढे कधीही कल्पांतीही असत्यामध्ये बुडत नाही. घुसळून काढलेली लोणी पुन्हा ताकात टाकली तरी बुडत नाही. त्याप्रमाणे नामाने वाणी पवित्र झाली म्हणजे तिला असत्य कधी शिवत नाही. ज्याप्रमाणे सूर्याचे किरण लागले म्हणजे तुपाच्या कण्या आपोआपच विरघळतात त्याप्रमाणे सत्याच्या निश्चयापुढे असत्य दिपून जाऊन ते समूळ नाहीसेच होते. चंदन वृक्षाच्या सभोवती असलेले खैराचे व बोरीचे वृक्ष सामान्य काष्ठत्वाला मुक्तात आणि चंदनरूप होतात. त्याप्रमाणे नामाच्या गजराने वाणीमध्ये निसत्य प्रगट होते. सूर्याचा प्रकाश पडला की काजवे जसे लोपून जातात त्याप्रमाणे रामनामाच्या प्रभावाने असत्य आपोआप लोपून जाते.
अमावस्येनंतर प्रतिपदेला कुहू म्हणजे चंद्रकला नसण्याचा काल गेल्यावर राहू सूर्यबिंबाला सोडतो तेव्हा प्रकाशाचा समूह जगात प्रगट होतो. त्याप्रमाणे असत्याचा पराभव केल्यामुळे वाणीही सत्य संभ्रमाने प्रगट होते. ज्याप्रमाणे राजाच्या आज्ञेनुसार प्रजाही आपापल्या धर्माने वागते. सत्याहून दुसरे तप नाही, सत्याहून दुसरा मार्ग नाही, कारण सत्याने सद्रूपांची प्राप्ती होते व सत्याने साधक निष्पाप होतात. अशाप्रमाणे काया वाचा मनाने शम दम व सत्य येत लक्षणात्मक 3 प्रकाराने जो आपले नियमन करतो त्याचे विषयांचे धरणे तत्काळ उठते. अशा प्रकारचा स्वार्थ साधण्याकरिता अंतःकरणात भगवत शास्त्राची आवड धरावी, पण दुसऱ्या शास्त्राला द्वेष भावनेने निंदेचे बोटही लावू नये, कारण एकाची स्तुती व एकाची निंदा केली असता अंगी दोष लागतो. यासाठी साधक निंदेच्या वाटेला जात नाहीत. अर्धांगी लक्ष्मी असते तिला मात्र वंदन करावे आणि पायापासून गंगा निघालेली असते तिची काय निंदा करावी. आपली आई असेल तिला मात्र नमस्कार करावा आणि इतर स्त्रिया काय लाथडून द्याव्यात. आपल्या उपास्याचे भजन करावेत, परंतु ते निंदा आणि स्तुती दोन्ही सोडून करावे. जो निज सत्य धारण करून मौनी होतो तोच ब्रह्मज्ञानाचा अधिकारी होतो. आता इतकी यातायात न करता ही कष्ट स्थिती न सोसता एक निष्ठेने भगवत भक्ती केली असता हरिभक्तांना अनायाशी मुक्ती प्राप्त होते. हे राजा, त्या भक्तीची निजस्थिती म्हणजे खरे स्वरूप काय आणि हरिभक्त सुलभ रीतीने परम प्राप्ती कशी पावतात ते सांगतो ऐक. श्लोक 27. भक्तीचे मुख्य साधन हे की श्रीहरीचे दिव्य जन्म, दिव्य गुण व दिव्य कर्मे यांचे पूर्ण श्रद्धेने श्रवण करावे व स्वानंदाने हरिकीर्तन करावे. हरिकीर्तनाच्या पुढे इतर सर्व साधने अगदी कमी प्रतीचे ठरतात. हरीच्या लीला अत्यंत थोर आणि अद्भुत आहेत. त्यांचे गायन केले असता मनाला अत्यंत आल्हाद होतो. समुद्रामध्ये पाषाण तरले, हाताने गोवर्धन पर्वत उचलून धरला, साऱ्या नागरिकांची झोपमोड न करता मथुरेमध्ये आणली, मेलेला गुरुचा पुत्र आणून दिला, मुखाने दावाग्नी गिळून टाकला, आपल्या मातेच्या संतोषाकरिता कंसाने मारलेल्या तिच्या गर्भांना आणून दाखविले, अजन्म असून असंख्य जन्म घेणारा, अकर्मा असून अद्भुत कर्मे करणारा आणि अगुणी असून गुणांत वागणारा असा जो श्रीपती त्याची गुणकर्मे वर्णन केली असता त्याला फार संतोष होतो. जो मुळाचाच आनंदघन तो सुद्धा जन्म कर्म गुणलीला कीर्तनात गायल्याने प्रसन्न होऊन स्वानंदाने डोलू लागतो. अशा प्रकारे कीर्तनामध्ये हरीची कीर्ती गायली असता चित्तवृत्ती निर्मळ होते व त्या वृत्तीत ध्यानाची मूर्ती ठसते. राजा, ती ध्यान स्थिती सांगतो ऐक. मस्तकावर मुकुट, कानात कुंडले, कमरेत मेखळा कमरपट्टा व भरजरी पितांबर नेसलेला व गळ्यात पायघोळ रोळत असलेली वैजयंतीमाळा अशांनी युक्त तो मेघश्याम शोभत असतो. अशी सुंदर सगुण मूर्ती मनश्चक्षुपुढे उभी राहते किंवा नामरूप गुणांचे निरसन करून निर्गुण स्वरूप म्हणजे परिपूर्ण ब्रह्म शुद्ध चैतन्य अंतकरणात स्फुरू लागते. असे ध्यान अंतकरणात ठसावले की भक्ताची सभा ही क्रिया कृष्णार्पणच होते. इतकेच नव्हे तर स्त्री पुत्राधिक सुद्धा सर्वस्वी करून कृष्णार्पण होतात असे समज. श्लोक 28. अग्निहोत्राधिक याग व होम ग्रहणाधिकात केलेले उत्तमोत्तम दान व तप म्हणजे वर्ण आश्रमाप्रमाणे यथोचित केलेला जो स्वधर्म तो वेदोक्त शास्त्रोक्त आवरण विधी विधान तंत्रानुसार गुरुदीक्षा मिळून लाभलेला शुद्ध मंत्र किंवा केवळ भगवान नाम मंत्र ह्यांचा केलेला जप इत्यादी सर्व अर्थात यज्ञ दान धर्माचरण तप दीक्षामंत्र किंवा नामाचा जप यात संकल्पना घालता निर्विकल्प मनाने कृष्णार्पण करावे. अशा रीतीने वागून हरीला जे अनन्य भावाने शरण जातात ते हरीच्या पूर्ण प्रीतीस प्राप्त होतात आणि आई जशी तान्ह्या मुलाचे पालन करते त्याप्रमाणेच त्यांचाही श्रीहरी प्रतिपाल करतो. ह्याकरिता उदरनिर्वाहाचे जे जे उद्योग असतील ते सुद्धा कृष्णार्पणच करावेत. ज्ञानसंपन्न भक्त असतात ते हे माझे असे म्हणून कधीही अभिमान धरीत नाहीत. ज्याची मनामध्ये आपल्याला अतिशय आवड असते, ज्याची आपल्याला अत्यंत प्रीती असते ते सर्व गुरुवाक्यावर विश्वास ठेवून भक्त कृष्णार्पण करीतात आणि त्याच्यासाठी अष्टौ प्रहर आपले शरीर सेवेमध्ये झिजवितात. अर्धे निमिषसुद्धा विषयाकार व्यापार करीत नाहीत. अन्नाकरिता वेडे होऊन ते श्रीमंताच्या पायाला लागत नाहीत. विषयाच्या इच्छेने आपले आयुष्यही ते कवडीमोल करीत नाहीत. लाखो रुपये खर्च केले तरी आयुष्याची अर्ध घडी मिळवायची नाही अशा अमोल आयुष्याने भक्त परमार्थ जोडीत असतो व विषयांच्या राशी थुंकून टाकतो. राजे लोकसुद्धा राज्याचे वैभव टाकून देऊन वनाला जातात व विषयासक्ती थुंकून टाकून परमार्थ साधतात. पूर्ण भक्तीची गोडी काय सांगावी. खरा भक्त अर्ध क्षणसुद्धा वाया जाऊ देत नाही. सारे आयुष्यच तो कृष्णार्पण करून सोडतो. त्याचप्रमाणे पुत्र दाराधिक जी कोणी असतील त्यांना व स्वतःला
भगवत सेवेलाच अर्पण करीतो. पुत्र दाराधिक माझी आहेत अशी ममता तो मनात बाळगीत नाही. याचेच नाव त्यांना कृष्णार्पण करणे. श्री पुत्र आपला देह, घर व प्राण यांच्या अंतर्बाह्य परमात्माच भरलेला तो पाहत असल्यामुळे संकल्पाशिवायच म्हणजे अर्पण करीतो असे न म्हणता सहजच सर्व ब्रह्मार्पण होत असते. श्लोक 29. अशा प्रकारे स्त्री, गृह, देह व संपत्ती ही सर्व शुद्ध श्रद्धेने आत्मार्पण करून सर्व काल जे भजन करतात तेच भक्त श्रीहरीला अत्यंत प्रिय होतात. यच्च यावत प्राणीमात्रांच्या हृदयात वास करणारा परमात्मा भगवान श्रीकृष्ण त्याला स्वहित साधण्याकरिता जो सर्वस्वी करून भजतो त्याची त्या हृदयस्थ निर्गुण परमात्म्याच्या ठिकाणी जोपर्यंत दृष्टी स्थिर झाली नाही तोपर्यंत त्याने सर्वात्म भावनेने सगुण मूर्तीचेच हृदयामध्ये ध्यान व भजन करावे. ध्यानात सगुण मूर्तीही नीट येत नसेल तर प्रतिमेचे ध्यान व भजन करावे. त्यातही चल व अचल अशा दोन्ही प्रकारच्या मूर्ती गुरुपदेशाप्रमाणे समसमान आहेत अशा भावनेने भजन करावे. उपासक लोक आपल्या घरात ज्यांची पूजा करतात त्या चलमूर्ती म्हणून समजाव्या आणि द्वारकादी क्षेत्रातील पांडुरंगादी पुराण प्रसिद्ध मूर्ती या स्थावर म्हणजे अचल मूर्ती समजाव्या. त्या मूर्तीहूनही श्रेष्ठ स्थान ब्राह्मण समजावेत. ते पूर्णत्वाने पूज्य होत त्यांचे सदा सर्वकाल सर्वपरीने भजन करावे. त्या ब्राह्मणांमध्ये सुद्धा सदाचार संपन्न असा श्रोत्रिय म्हणजे वेदव्यक्ता ब्राह्मण श्रेष्ठ होय. त्याहूनही वेदशास्त्रार्थ प्रवीण असेल तो अत्यंत श्रेष्ठ म्हणजे पूज्य समजावा. त्यातही जे भागवत म्हणजे सद्भक्त असून निरंतर भागवत धर्मामध्ये तत्पर राहत असतील ते निष्काम भावाने भगवत भक्ती करीत असून ज्यांचा श्रीकृष्णावर पूर्ण भाव असेल, ज्यांचा हृदयस्थ श्रीकृष्ण हाच आत्मा, श्रीकृष्णनाथ हाच ज्यांचा अनन्यस्वामी असे जे पूर्ण भगवत भक्त असतील तेच भक्तांना खरोखर पूज्य होत. ज्याचे देव मानव व वेदही स्तुतिपाठक भाट होतात तो सद्गुरू अत्यंत थोरपणामुळे शिष्याला सर्वस्वी म्हणजे सर्वांपेक्षा अधिक पूज्य होय हे लक्षात ठेव. गुरु आणि ब्रह्म ही दोन्ही समान असे म्हटले तर हे बोलणे सुद्धा गौणच दिसते, कारण गुरु वाक्यानेच ब्रह्माला ब्रह्मत्व येत असते. तेव्हा समान असे म्हणावयाला मुळे भिन्नत्व उरतच नाही. देवाच्या ठिकाणी जसा भाव ठेवतात तसाच सद्गुरुचरणी सद्भाव ठेवावा, कारण गुरुमध्ये आणि देवामध्ये भिन्नत्व भावच नसतो. त्यामुळे देवाची पूजा केल्याने गुरुला संतोष होतो आणि गुरुची पूजा केल्याने देवाला संतोष होतो. नावे दोन झाली तरी आनंदाने ते एकाच स्वरूपात राहतात. सोने आणि कंकण ही नावे दोन असली तरी सोने हे एकच. त्याप्रमाणे गुरुमध्ये आणि ब्रह्मामध्ये भेदभाव असत नाही. त्या सद्गुरूचे भजन तन मन धन लावून निष्कपट भावाने करावे. आपण सर्वस्वासह वर्तमान श्रीगुरूच्या चरणी आत्मार्पण करावे. त्याचप्रमाणे साधू व ज्ञान संपन्न श्रोते हेही सद्गुरू समानच मानावे. त्यांच्याबरोबर संवाद करीत आपण श्रवण व निरूपण करीत राहावे. श्लोक 30. अशांजवळ कथानुवाद करीत असता परस्परांना निजात्मबोध घडून त्या गुह्य ज्ञान संवादाने परमानंद भरून वाहू लागतो. ह्याप्रमाणे हरिकथेच्या आवडीमुळे परस्परांमध्ये विलक्षण श्रद्धा उत्पन्न होते आणि एकमेकात सुखसंवाद करीत राहून ते आत्मसुखाची गोडी चाकीत असतात. जी निसुखाची गुढी एक वेळ चाकली की दुःखाच्या राशी लया जातात. ह्याप्रमाणे भक्ती साम्राज्याची गुढी उभारून साधकांनी स्वानंद साम्राज्याचा उपभोग घेत असावा. सद्भावाने अभेद भजन करीत असताना भक्तांना स्वानंदाची पूर्णपणे प्राप्ती होते. हे राजा, त्या स्वानंदाचे खरेखुरे चिन्ह सांगतो ते श्रवण कर. श्लोक 31-32. हरिकथेचा महिमा कसा आहे हे भक्तिभावाने विचारणाराला आणि सांगणारालाही फार मोठे पुण्य लागते. पातक औषधालाही मिळत नाही. ज्याच्या केवळ नामस्मरणाने सारी पातके नाहीशी होतात तो स्वतः अंतकरणात प्रकट झाला म्हणजे मग पातकाला थारा कसा मिळणार. साधनरूप भक्तीच्या युक्तीने सप्रेम भक्ती उत्पन्न होते. हे ज्ञान संपन्न चक्रवर्ती राजा त्या भक्तीची स्थिती सांगतो, ऐक. सद्भावेने केलेल्या अभेद भक्तीने हृदयामध्ये श्रीहरी प्रगट होतो. तेव्हा देहाच्या बाहेरची चिन्हेही एकदम पालटतात. परस्परांमध्ये अध्यात्मपर संवाद होऊ लागला म्हणजे अंतरात स्वरूपाचा बोध होतो. त्यावेळी नेत्रांमध्ये अश्रू भरून येतात, अंगावर घाम डबडबतो आणि प्राणाची गती कुंठित होते. चित्त चैतन्याची भेट झाली की आनंदाने कंठ भरून येतो. अंगावर रोमांच उभे राहतात व दृष्टी अर्धोन्मिलित होऊन स्तब्ध होते. अच्युताचे चिंतन केले की प्रेमाने मन गहिवरते.
तो मोठमोठ्याने रडू लागतो. अनिवार्य हुंदके येऊन तो घुसमटू लागतो. त्या रडण्याबरोबरच त्याला हर्षही उत्पन्न होतो. त्या हर्षाच्या भरात तो पोट धरून खदखद हसूही लागतो. तो म्हणतो, आजपर्यंत मी देहाहंकारामुळे मोहमदाने ग्रस्त झालो होतो, तो गुरुकृपाजन्य बोधाने मुक्त झालो असे म्हणून त्या परमानंदानेच डुलत असतो. मी व माझे ह्या संसार भावनेने मला मीच चुकलो होतो, तो सद्गुरु वचनाने मला मी भेटलो अशा आनंदाने तो उल्लसित होतो. सद्गुरूचे वचन किती हो आश्चर्यकारक, माझे निसुख मी त्यामुळे भोगतो अशा आश्चर्याने तो आनंद भरीत होऊन डुलू लागतो. संसार बागोलाचे भय कसले लादले होते कोण जाणे, पण ते गुरुवाक्याने खरोखर नाहीसे करून टाकले असे म्हणून निर्लज्जपणाने तो नाचूही लागतो. आईला डोळ्याने पाहताच मूल ज्याप्रमाणे थटथयाटाने नाचू लागते, त्याप्रमाणे गुरुवाक्याचा प्रताप मनात आणून आपल्या छंदाने तोनेच भक्त नाचू लागतो. आत्मबोध प्राप्त झाल्यामुळे नृत्य विनोदाने तो परोपरीची भगवंताची पदे मोठ्या आनंदाने स्वयंस्फूर्तीने गाऊ लागतो. त्या गुणानुवाद कीर्तीच्या गजराने सारे त्रैलोक्य आनंदाने दुमदुमून जाते. त्या आनंदोद्धाराने संतुष्ट होऊन परमानंदाला उतेतो. ते गाणेही सोडून देऊन अतिशय जोराने ओरडूच लागतो, माझे गाणे मीच ऐकावे, येथे दुसरे असे काही नाही, काही नाही असेच तो म्हणत असतो. गाणाराही मीच आणि माझे गाणेही खरोखरी मीच, साऱ्या जगामध्ये एकुलता एक मीच, द्वैत असून द्वैताची गोष्ट नाही अशी त्याची स्थिती होते. भक्तिभावाने भगवंताची सेवा करीत राहिली म्हणजे कर्मक्रिया आपोआप थांबते. अहम सोहम नाहीसे होऊन वृत्ती लयास जाते. अशा प्रकारे प्रेमयुक्त भक्ती वाढली असता साधकाचे साधन श्रम नाहीसे होतात. भवभ्रम सारा फिटून जातो व चारही वाणीसह वर्तमान इंद्रियांना शांती प्राप्त होते. जेथे एकही नाही व दुसरेही नाही, पुढेही नाही व पाठीही नाही, जेथे सुखही आत्मसुखामध्ये विरून जाते, ते स्वरूपच निश्चय करून शिष्य होतात. बालकाचे लळे कसे पुरवावे हे त्याला व्यालेली एक माताच जाणते. त्याप्रमाणे शिष्याला पूर्ण बोध करून देण्याचा कळवळा एका सद्गुरूलाच माहीत असतो. मुलाला अलंकार घालून सजविल्याचे समाधान भोगणे हे जसे एका आईलाच कळत असते, त्याप्रमाणे शिष्याच्या सुखावणे हे परिपूर्ण बोधामुळे एका सद्गुरूलाच माहीत असते. इंद्रियांना ज्याचे स्थान माहीत नसते, मनाला वाणीलाही, जे अगोचर बुद्धीलाही ज्याची मर्यादा रेखा कळत नाही, अशी निर्विकार निजवस्तू आहे. दृष्टीला प्रत्यक्ष दाखवावा किंवा हातात जसा एखादा पदार्थ द्यावा तसा काही परमार्थ दाखविता किंवा देता येत नाही, पण त्याचा सुद्धा सद्गुरू शिष्याला बोध करून देतात. शिष्याला प्रबोध करण्याच्या कामी सद्गुरू हा विलक्षण उपदेशक आहे. म्हणून शिष्याच्या सुखाने गुरुराज हा स्वानंद म्हणजे परमानंद भोगतो. शिष्याला जसजशी परब्रह्माची प्राप्ती होत जाते तसतसा त्याच्या भ्रमाचा निराश होत जातो. त्यामुळे सद्गुरूचा सुखसंभ्रम वाढू लागतो. रणांगणावर सेनापती शत्रुसैन्य उधळून टाकतो, पण इकडे राजा यशाचा ध्वज उभारतो. तद्वत शिष्याने परमानंदात बुडी दिली की गुरु हा सुखसागरात पोहू लागतो. अशी शिष्याविषयी निश्चिम कळकळ ज्या सद्गुरूमध्ये वास करते, त्याच्याकडेच अनन्य श्रद्धेने म्हणजे पूर्वी सांगितलेले सारे भागवत धर्म शिकावेत. श्लोक 33. अशी ही भागवत धर्माची स्थिती आहे. सद्गुरूला शरण जाऊन भागवत धर्मोक्त भगवत भक्तीचा अभ्यास करावा. त्या भक्तीच्या योगे मायेची शक्ती बाधू शकणार नाही. माया ही वेदशास्त्राच्या अभ्यासाने आवरली जाणारी नाही. ब्रह्मादिकांना सुद्धा ती अति दुस्तर आहे, परंतु भगवंताकडेच ज्यांचा लय लागला ते मात्र हरिनामाच्या नुसत्या स्मरणानेच ती सुखाने तरून जातात. हरिनामाच्या गर्जनेपुढे माया ही तात्काळ पळून जाते. म्हणून तरुणोपाय होऊन हरिभक्तांना सुखाचे भरते येते. हे राजा, ही माया परस्पर अशा नारायणाची आहे. ती नारायणाच्याच पायाचे भजन केल्याने सहज तरता येते. त्या भजनाचा उपाय तुला सांगितला. मायेला तरून जाण्याला उपाय काय म्हणून विचारले होतेस, तर हे राजेश्वरा, मुख्य भगवत भक्ती हाच एक त्यास उपाय आहे असे तू पक्के समज. भक्तीपाशी नित्य तृप्ती असते, भक्तीपाशी नित्य मुक्ती असते, भक्तीपाशी भगवत प्राप्ती राहते आणि हरिभजनानेच मायेची निवृत्ती होते. हरिनाम कीर्तीच्या गजरानेच माया जीव घेऊन पळते. हरिभजनाच्या सामर्थ्याने साळेभोळे भक्तसुद्धा ही महामाया तरून जातात. ज्या नारायणाची भक्ती केल्याने निजभक्त माया सहज तरून जातात, त्या नारायणाची मुख्य स्वरूप स्थिती कशी असते असे चक्रवर्ती जनक राजाने त्या नवयोग्यांना विचारले. श्लोक 34.
सर्व भूतांच्या ठिकाणी भगवत भाव ठेवणे हाच माया तरुण जाण्याचा उपाय आहे. हे ऐकून राजाला आनंद झाला आणि त्या आनंदाच्या भरात त्याने परब्रह्म स्वरूप त्यांना विचारले. ज्या नारायणाची भक्ती केली असता उत्तम भक्त माया तरुण जातात, त्या नारायणाचे निज स्वरूप राजाने मोठ्या उत्कंठेने विचारले. ब्रह्म, परमात्मा, नारायण हे एका वस्तूलाच म्हणतात, तर ती वस्तुनिष्ठा म्हणजे त्या वस्तूची निजस्थिती कशी असते हे सांगोपांग सांगण्याबद्दल राजाने प्रश्न केला. सर्व जगाचे जे अधिष्ठान, अंतर्बाह्य ज्याची परिपूर्ण व्याप्ती, त्या स्वरूपालाच नारायण असे वेदज्ञ बोलतात. तुमच्यासारखे ज्ञाननिधी खरोखर मला भाग्यानेच मिळाले आहेत. तुमच्या वचनामृताच्या बोधामुळे माझी अहमबुद्धी गळून गेली. तुमच्या भाषणाने स्वानंद स्फूर्ती उचलून आली. चित्तवृत्ती तर इतकी लुब्ध झाली आहे की किती श्रवण केले तरी पुरेच वाटत नाही. राजाचा हा महत्त्वाचा प्रश्न ऐकून प्रबुद्धाहून धाकटा भाऊ पिप्पलायन मोठ्या आनंदाने बोलावयास पुढे सरसावला. श्लोक 35. पिप्पलायन म्हणाला, अरे, ज्याच्यापासून विश्वाची उत्पत्ती होते, ज्याच्यामुळे रक्षण घडते, ज्याच्या योगाने प्रळय काळाला प्रळय शक्ती प्राप्त होते, असा ते त्रैलोक्याच्या तिन्ही अवस्थांना जो मुख्य कारण, ह्याप्रमाणे जगाचा जो मूळ हेतू, पण आपण मात्र स्वसत्तेने हेतुरहित व सदा सर्वकाल सच्चिदानंदाने परिपूर्ण तोच नारायण होय, हे तू निश्चयपूर्वक जाण. सकाळ, संध्याकाळ व दुपार ह्या तिन्ही वेळी गगन जसे अलिप्त असते, त्याप्रमाणे उत्पत्ती, स्थिती व लयामध्ये सुद्धा परमात्मा नारायण हा अलिप्त असतो. आता उत्पत्ती, स्थिती, प्रलयाला पाहणारा कोण असतो असे तू कदाचित म्हणशील. ह्याकरिता स्पष्टार्थासाठी दृष्टांत ठेवून ऐकून ठेव. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती ह्या तिहींनाही व्यापून समाधीच्याही पलीकडे ज्याची साक्षीत्वाने स्फुरते तोच निश्चय करून नारायण असे जाण. जागृतीचे ज्ञान, स्वप्नाचे मिथ्या भान आणि सुषुप्तीचा पूर्ण साक्षी असा जो तोच म्हणजे ते शुद्ध चैतन्यच खरोखर नारायण होय. ह्याप्रमाणे परमज्योती परमात्मा जो त्रिभुवनातील सर्व जीवांचा हृदयस्थ, त्यालाच राजवर्या निश्चय करून नारायण म्हणतात, हे लक्षात ठेव. असे जर ब्रह्माचे स्वरूप सांगू लागले तर ब्रह्मप्राप्ती अगम्य आहे असे वाटेल. ह्याकरिता ब्रह्म सहज हातास येईल अशी युक्ती सांगतो, ती ऐक. परमात्मा पूर्ण तुझ्या हृदयातच राहत आहे. त्याच्या योगानेच मन, बुद्धी, प्राण आणि इंद्रिय हे चलनवलन पावतात. डोळे त्याच्याच तेजाने रूप पाहतात. त्याच्याच योगाने अहंकाराला अहंभाव धरता येतो. मन मनन करू शकते. त्याच्यामुळे चित्ताला चिंतन करिता येते. बुद्धीला त्याच ब्रह्मज्ञान शक्तीने बौद्धव्य म्हणजे जाणतेपणा येतो. त्याच्याच योगाने जड देह सचेतन होतो. त्याच्यामुळेच त्वचेला शीत, उष्ण व मृदू आणि कठीण कळते. पायाचे चालणे व हाताचे देणे घेणेही त्याच्या सत्तेने होते. त्याच्याच योगाने प्राणाची श्वसनक्रिया व डोळ्यांची उघडझाप होते. त्याच्याच आनंद लेशाने प्राणी जनेंद्रियाने विषयानंद भोगतात. अशा प्रकारे त्रिभुवनाचा जो चालक, जो स्वानंदाने हृदयामध्ये वास करतो, त्यालाच नारायण असे म्हणतात. खरोखर परमात्मा तोच होय. आता ज्यांच्या योगाने मन, बुद्धी, प्राण व इंद्रिये सारी वावरत असतात, तो त्यांच्या अधीन आहे असे तू कदाचित म्हणशील, तर ते मात्र कल्पांती घडावायचे नाही. अशा त्या स्वरूपाला ज्ञाता होऊन जाणावयास जाशील तर ते जाणावयाचे तेच नेनशील. कारण ज्ञातेपणाचे म्हणजे आपण ज्ञाता व ते ज्ञेय अशा ज्ञानाने बुद्धीचा आत्मस्वरूपात प्रवेश होत नसतो. जाणीव आणि नेणीव हे सारे भाव सोडून केवळ सद्भाव म्हणजे सत्तामात्र स्थिती, केवळ असणेपणाचा भाव उत्पन्न होईल. तेव्हाच परब्रह्मात आपोआप पावता येईल. श्लोक 36. वैकुंठ, कैलास, क्षीराब्धी इत्यादिकांची मन कल्पना करू शकते, पण आत्म्याची खरीखुरी कल्पना करावयाला मनबुद्ध्यादिकांना सामर्थ्य नसते. जे मन स्वतः त्रिभुवनाची कल्पना करू शकते, ते मन आत्मस्वरूपामध्ये प्रवेश करू शकत नाही. बुद्धी ही पूर्ण निश्चयात्मक खरी, पण तिलाही परब्रह्म अगम्यच आहे. जे मनबुद्धीला अगोचर, ते वाणीलाही अत्यंत दुस्तर. असे जे परात्पर परब्रह्म, ते शब्दाला तर केव्हाच गोचर होणे शक्य नाही. आकाशाला मोठेत बांधू म्हटले तर चारही पद रिकामेच पडतात. तद्वत शब्दांनी परब्रह्म सांगावे जावे तो शब्दार्थाचे धर्मच नाहीसे होतात. प्राणाच्या गतीने जी क्रियाशक्ती चळते, त्या क्रियेलाही परब्रह्म आकलन होत नाही. मग इंद्रियांना ते कुठून सापडणार? ज्याप्रमाणे डबक्यात प्रतिबिंबित झाला असला तरी त्या योगे सूर्य काही ओला होत नाही, त्याप्रमाणे मन, बुद्धी आणि इंद्रिये यांच्या पलीकडे परमात्मा आहे असे तू निश्चयाने समज.
मनाचे जो अनादि मन, बुद्धीची जो सज्ञान बुद्धी, नेत्राचे जो आद्य नेत्र, कानाचेही लक्ष लावून ऐकणारा जो कान, नाकाचे जो मूळ नाक, जो जिव्हेचीही जिव्हा, जो त्वचेची अंतरत्वचा आणि जीवाचा जो जीव, जो इंद्रियांचा प्रकाशक, कर्म करूनही जो अकर्ता, तो इंद्रियांना केव्हाच विषय होऊ शकणार नाही. जेथे बुद्धीची दृष्टी पोचत नाही तेथे मनपणाने मन कसे शिरणार. मग श्रवण, नयन, घ्राण यांच्या योगाने आणि विषयांच्या संयोगाने तो कसा भेटणार. प्राणाची शक्तीही ज्याच्यापर्यंत पोचू शकत नाही तेथपर्यंत वाणी तरी कशी पोचणार. ती लाजून आपल्या आपणच मागे परतते. मग कर्मेंद्रियाची त्यापुढे कशी प्रतिष्ठा चालणार. अग्नीपासून क्षणोक्षणी अनेक ज्वाला अथवा ठिणग्या निघतात, परंतु त्यांच्यामध्ये अग्नीचे पूर्ण स्वरूप काही प्रगट होत नाही. किंवा सूर्यापासून असंख्यात सूर्यकांत चकाकू लागतात, परंतु त्या सूर्यकांतात काही सूर्य प्रगट होत नाही. अथवा समुद्रापासून ज्याप्रमाणे अनेकानेक लाटा उत्पन्न होतात, पण त्या लाटांमध्ये समुद्राचे संपूर्ण अंग कधीच प्रगट होत नाही, तद्वत ब्रह्मापासून अनेक इंद्रिये व्यक्त होतात, पण त्या इंद्रियांना ब्रह्माची ओळख कशानेही होणे शक्य नाही. केळ्यापासून जर केळ उत्पन्न होईल किंवा साखरेपासून ऊस उत्पन्न होईल तर इंद्रिये ब्रह्माला जाणतील, पण ते ब्रह्मदेवादिकांना सुद्धा साध्य नाही. यावर आशंका, इंद्रियांना जर ब्रह्मज्ञान होत नसेल तर जीवाचे बंधन कधीच तुटावायचे नाही. त्यामुळे जन्ममरण हे कधीच चुकणार नाही. शब्दादेवा परोक्ष म्हणजे शब्दामुळेच अपरोक्ष अनुभव अशी श्रुतीशास्त्रांची उपपत्ती आहे असे म्हणतात. तेही मग खोटेच वाटते असे खरोखर मानशील तर राजा, शब्द विद्यावृत्ती उत्पन्न करून आपण लय पावतो व जीवाला ब्रह्मज्ञान देतो, त्याविषयी निरूपण सांगतो, ते नीट लक्ष देऊन ऐक. पूर्वील श्लोकार्थ, जीवाला संसार बंधनातून सोडवायचे असा वेदांनी आवेशाने पैज मारून विडाच उचललेला आहे. पण सर्व तत्वांची छाननी करून पाहत असता त्यांनीही हातच टेकले. श्रुतीने नेती नेती ह्या शब्दांनी अनात्म पदार्थांचा निषेध दाखवून आत्मस्वरूपाची खूण पर्यायाने सांगितली. पण आत्म्याचे प्रत्यक्ष स्वरूप काही वेदांना सांगता आले नाही. शब्दाला जे शब्दविता येत नाही तेच परब्रह्म असे समजावे. ती खूण ज्याच्या लक्षात येते तो स्वतः सहजी ब्रह्मरूप होतो. श्रुती नेती नेती म्हणजे ते हे नव्हे अशा निषेधरूप वचनांनी लक्षण वृत्तीने परब्रह्म दाखविते. ह्या श्रुती शब्दांच्या सहाय्याने निशब्द परब्रह्माला जो जाणू शकतो तोच परब्रह्माला पोचतो. शब्द आपल्या निषेधाने ज्याचे ज्ञान करून देतो, त्या तत्वात ज्याची बुद्धी समरस होते, ते तत्वच निश्चय करून परब्रह्म होय. निषेधाचे अखेर मर्यादा स्थानही तेच. शब्द आपल्या सर्व शक्तीसह लय पावून जीवाला ब्रह्मप्राप्ती करून देतो. शब्दा देवा परोक्षेती म्हणजे शब्दापासूनच अपरोक्ष ज्ञान म्हणतात ते ह्यालाच. जेथे वाणी निखालच कुंठित होते, जेथे मन आणि बुद्धी पोचत नाही, तीच निषेधाची सीमा होय, त्यालाच परब्रह्म असे म्हणतात. जे वाणीला बोलविते, परंतु वाणीकडून मात्र जे बोलले जात नाही, जे मनबुद्ध्यादिकांना जाणते पण मनबुद्धी मात्र त्याला जाणत नाहीत, जे नेत्रांना रूपादी दाखविते पण नेत्र मात्र ज्याला पाहत नाहीत, जे श्रवण व घ्राण यांना ऐकण्याची व वास घेण्याची शक्ती देते पण ती मात्र ज्याला जाणत नाहीत. तात्पर्य, सर्वांना जे जाणणारे पण सर्वथा ज्याला जाणत नाहीत, ज्याला जगण्याला दुसरे असे कोणीच नाही, असे जे स्वसंवेद्य म्हणजे आपल्यासच जाणणारे, ज्याला जाणणारे दुसरे नाही, त्यात शब्दाला प्रवेश करावायला अवकाशच नाही. जे कृष्ण नाही व विपुलही नाही, जे सरळ नाही आणि वाकडेही नाही, जे सूक्ष्मही नाही आणि स्थूलही नाही, अशी ती केवळ निर्विकार वस्तू आहे. ज्याला रूप नाही व गुणही नाही, ज्याला आश्रम नाही व वर्णही नाही, ज्याला मी पण नाही व तू पणही नाही, तसेच ज्याला जन्म व मरणही नाही, जे हलके व जडही नाही, जे रोड व पुष्टही नाही, जे वसले नाही व ओसही नाही, तर जे निशेष निर्धर्म आहे, जे अंखुड नाही व लांबही नाही, जे वडील नाही व धाकटेही नाही, ज्याचा विवेकाच्या मार्गाने विचार केला असता विवेकसुद्धा सारा आटून जातो, ज्याला आदी व अंत नाही, ज्याला मध्यस्थितीही नाही व गुणयुक्तही नव्हे, गुणातीतही नव्हे, तर जे अद्वयत्वाने अच्युत व अनंत असे आहे, त्या स्वरूपाचे
शब्दाने वर्णन करण्याची खटपट वेदाने केली, श्रुतींनीही पुष्कळ बोभाटा केला, पण मोठ्या कष्टाने त्यांना नेती म्हणावी लागल्यामुळे लाजून खाली मान घालावी लागली. मग वेद काय त्या स्वरूपाला न जाणताच परत फिरला. तर तसे नव्हे, त्याला ते कळले, पण शब्दांनी सांगता येईना, म्हणूनच तो मौन धरून बसला व निशब्द होऊन तटस्थ राहिला. ह्याप्रमाणे वेदाने मौन धारण केल्यामुळे साही शास्त्रे भांबावून गेली. ती आपल्या मताच्या अभिमानास पेटून वितंडवादाने वल्गनाच करू लागली. शब्दवृत्ती शांत झाली म्हणजेच ब्रह्मज्ञान होते, हे वेदांना पक्के खून पटले. म्हणूनच शब्दाने शब्दांचा निषेध करून त्यांनी कायमचे मौन धारण केले. वेद राजाने मुग गिळताच शास्त्री बिचारी सैरावैरा धावू लागली. शब्दांचे रान धुंडाळता त्यांना खरे समाधान म्हणून मिळालेच नाही. शब्दांती कल्पनेचा विराम होताच ज्यांना ब्रह्मप्राप्ती होते त्यांना षडदर्शनामध्ये मेळ दिसू लागतो. शास्त्री आपोआप समजू लागतात आणि त्रिभुवन सारे एकरूप दिसू लागते. ब्रह्म हे एकीएक असून अद्वय आहे अशी तुम्हीच उपपत्ती दाखवून दिलीत, तेव्हा त्रिभुवनात ऐक्य दिसू लागते. म्हणतात ते कोणाला? असे राजा तू म्हणशील तर सांगतो की ज्याच्या वासनेचा फासा तुटला, अहंकाराची गाठ विरून गेली, प्रारब्ध हे देहापुरते शिल्लक उरले, त्यांनाच ऐक्य रूपाने सृष्टी भासू लागते. त्याच्या अनुभवाची गोड गोष्ट सांगताना पोटामध्ये उल्हास वाटला व स्वानंदाने संतुष्ट होतसाता पिप्पलायन मुनी ब्रह्मैक रूपाने सृष्टी वाखणू लागला. श्लोक 37. ब्रह्मात्मैक्याच्या ब्रह्म व आत्मा एक आहे ह्या अनुभवाने प्रपंचसुद्धा ब्रह्मरूपाने दिसू लागतो. सारी जडाजड सृष्टी त्याच्या दृष्टीला ब्रह्मरूपच दिसते. आकाशात ज्याप्रमाणे निळसरपणाचा भास होतो त्याप्रमाणे ब्रह्मामध्ये सर्व माया नांदत असते. तिची करणी मोठी अद्भुत आहे. तिने नपुसकाला सुद्धा पुरुषत्व आणले. तिचा पतिव्रता धर्म मोठा विलक्षण आहे. तिने नपुसकाच्या ठिकाणी काम उत्पन्न केला, अनात्म्याला नाम ठेविले आणि निष्कर्माच्या ठिकाणी कर्म तिच्यामुळेच उत्पन्न झाले. ती निसंगाच्या संगतीत रम्मान झाली आणि अंगाला अंग लावल्याशिवायच गरोदर राहिली. प्रधान व महत्व तत्व यांचा तिच्या पोटात गर्भ राहिला. मग विकारयुक्त त्रिगुणांना ती प्रसवली आणि ह्या विलक्षण स्त्रीने ज्ञानरूपी गावामध्ये वास करून आपल्या विद्या व अविद्या स्वभावाप्रमाणे शिवजीवांची भेद पदवी त्या पुरुषाला भोगाव्यास लावली. सुवर्णामध्ये जसा अलंकार, तंतूमध्ये जसा वस्त्राकार किंवा भिंतीवर जसे चित्र भासत असते, त्याप्रमाणे ब्रह्मामध्ये माया ही साकार भासते. मातीची गोकुळी केली आणि त्यांची निरनिराळ्या नावाने पूजा केली तरी त्यात माती असते, ती एकच असते. त्याप्रमाणे ब्रह्मामध्ये जगद्रूपाने माया भासते. तुपाच्या कण्या ज्याप्रमाणे तुपावरून भिन्न नसतात, त्याप्रमाणे ब्रह्मामध्येही मायाशक्ती अनेक प्रकारे दाखविते. मूळचे ब्रह्म तर एकाकी एक आहे, तेच अनेक झाले कसे? तर तो केवळ मायेच्या संगतीचा परिणाम आहे, असा स्पष्टार्थ पिप्पलायनाने सांगितला. ब्रह्म मूळचे एक ओंकार रूप, ते एकच आकार, उकार, मकार अशा 3 प्रकारचे झाले. सत्वादी 3 गुणात्मक विकार त्याचेच होत. 3 गुण समसमान असले म्हणजे त्याला प्रधान असे म्हणतात. तेच क्रियाशक्ती सूत्र होय. त्यात ज्ञान उत्पन्न झाले म्हणजे त्यालाच महत्त्व असे म्हणतात. अहम ब्रह्म ही जी पूर्ण स्फूर्ती, त्यातील अहम हे देहाकृतीत आले, त्या देहाभिमानामुळे परब्रह्माला जीव असे म्हणतात. क्रिया म्हणजे 10 इंद्रिये, त्यांच्या अधिष्ठातृ दैवतांना ज्ञान म्हणतात. विषयाला अर्थ आणि सुखदुःखाला फल म्हणतात. 3 गुण, पंचभूते, 5 विषय, 10 इंद्रिये यांच्या सहाय्याने सुखदुःख भोगणारा जीव व ज्ञान, क्रिया, कर्माचरण हे सर्वही पूर्ण ब्रह्म म्हणून समजावे. साखरेचा मोठा फणस केला तरी त्यावरचे काटे, साल, आठळ्या वगैरे सारे शुद्ध साखरच. त्याप्रमाणे जगताच्या आकाराने सारे ब्रह्मच आहे. वस्त्राची बाहुली केली, तिच्यात निरनिराळे अवयव दाखविले तरी त्यात एकसारखे सुतच असते. तद्वत अविकृत असे जे परब्रह्म ते जगाच्या आकाराने आकारास आलेले दिसते. जग, विश्व, प्रपंच अशी जरी नावे असली तरी ते सर्व शुद्ध परब्रह्मच आहे. उपनिषदांतील मुख्य तत्व ते हेच आणि वेदांतातील परमार्थ तो हाच. आता जगाच्या आकाराने खरोखर परब्रह्मच पसरलेला आहे आणि जग तर सारे विकारवंत आहे. तेव्हा ब्रह्मालाही विकार प्राप्त झाला असे कोणी म्हणतील तर हे राजा, ही गोष्ट केव्हाही घडणार नाही. श्लोक 38. ब्रह्माला माता पिता नाही, त्यामुळे त्याला जन्म नाही.
आत्मा जर एक दिशी असता तर तो आईच्या पोटी जन्मला असता. आत्म्याशिवाय एक तिळभर सुद्धा रिकामी जागा नाही, इतका तो परिपूर्ण आहे. म्हणून त्याला जन्माचा स्पर्शही नाही. जन्मापूर्वी मुलाचे अस्तित्व नसते, जन्मास आल्यानंतर त्याचे अस्तित्व मानतात. पण ही अस्ति नास्तीची भाषा आत्म्यापाशी नाही. आता आहे, पूर्वी नव्हता, अशा प्रकारचे आस्तिक्य आत्म्यामध्ये कधीही शिरत नाही. तो नित्य व निरंतर असाच आहे. देहरूपाने जन्मलेल्या बालकाची दिवसेंदिवस वाढ झाल्याचे दिसून येते, तसा बालजन्म आत्म्याला नसल्यामुळे त्याची वृद्धी म्हणजे वाढ होत नाही. ज्याला खरोखर वाढच नाही, त्याच्या स्वरूपात कधी विपरिणाम म्हणजे बदल होत नाही. बाल्य, तारुण्य व वार्धक्य ह्या अवस्था आत्म्याला कधीच असत नाहीत. मी बाल्यदशेमध्ये एकटा होतो, तोच तरुणपणाने मोठा झालो, आणि हाय हाय तोच मी आता म्हातारा झालो, असा 3 अवस्था पाहणारा म्हणजे जाणणारा परमात्मा आहे. साक्षी किंवा पाहणारा असतो तो त्या अवस्थातीत असतो, तो अवस्थाभूत कधीच होत नाही. असा तो परमात्मा खरोखर देहात असूनही अवस्थारहित म्हणजे देहातीत असतो. आत्मा हा अवस्था शून्य, अविकारी आणि पूर्ण आहे. त्याला कधी क्षीणता यावायची नाही, तसेच त्याला जन्मच नाही, त्याला मरण तरी कुठून असणार. तू म्हणशील, जो अविकारी, अवस्थारहित, पूर्ण व ज्याला जन्ममरण नाही असा आत्मा आहे तरी कोण? तर तो सर्वज्ञ असून केवळ ज्ञान स्वरूप आहे असे जाण. आता पुन्हा तू म्हणशील की ज्ञानही क्षणिकच आहे, घटज्ञानाने पटज्ञान नाहीसे होते. पण तसे नव्हे, तो विषय जाणणारी जी ती इंद्रिय वृत्तीच नाश पावते. ज्ञान जसेच्या तसे अविनाशीच असते. ह्याला अगदी बरोबर दृष्टांत म्हटला म्हणजे जसा प्राण देहाला वाढवितो, पण देह बाल्य तरुण्यादी अवस्थाभूत होतो. प्राण अवस्थारहित असून जशाच्या तसाच असतो. प्राण हा देहाचा चालक आहे, त्याला देहावस्थेची बाधा होत नाही, आणि आत्मा तर प्राणासही चेतविणार आहे, त्यामुळे त्याला देहावस्थाही असणे शक्यच नाही. ह्याच प्राणाच्या दृष्टांताने परब्रह्माचे निर्विकारत्व साधून म्हणजे समजून घ्यावे. आत्मा हा देहेंद्रियाहून वेगळा आहे, हे पुढील श्लोकार्थाने स्पष्ट करून दाखविले आहे. श्लोक 39. अंडज, श्वेदज, जारज आणि चौथे उद्भिज ह्यांच्यामध्ये आत्म्याच्या संगतीने प्राण सहज सर्व काळ राहत असतो. प्राणाबरोबर आत्मा वर्तत असला म्हणजे त्याला जीव असे म्हणतात. त्या प्राणाला जर देहावस्था बाधत नाहीत, तर मग जीवाच्या माथ्यावर त्या कोठून बसतील. देहेंद्रियामध्ये वागत असतानाही आत्मा देहावस्थेपासून अलिप्त असतो. तो कसा असे म्हणशील तर त्यालाही आता दृष्टांत सांगतो, ऐक. आत्मा जेव्हा जागृत देहामध्ये असतो तेव्हा त्याला सविकार मानतात. तोच देहेंद्रियांना सोडून पूर्व स्मृतीने स्वप्नातही असतो. देहेंद्रियाशिवाय असणाऱ्या केवळ लिंग देहात आत्मा जागृतीतील अभिमान संकल्पाने स्वप्नही पाहतो. ते स्वप्नही शांत झाले व देहाभिमान लयास गेला म्हणजे सुषुप्ती काळी सर्व विकारशून्य असा पूर्ण परमात्मा शिल्लक राहतो. देहेंद्रियाबरोबर अभिमानही लीन झाला म्हणजे स्फुरत नाही, तेव्हा सर्व शून्य झाले. मग तेथे चिद्घन ज्ञानमय आत्माही नाहीच असे म्हणशील तर सांगतो, सुषुप्तीत जर आत्मा नसता तर मी सुखाने निजलो होतो, हे स्मरण कसे झाले असते. अर्थात हे जेथे उठते तेथे म्हणजे त्याला शून्य असे कधीच म्हणता येणार नाही. तो मी जागृतीत जाणणारा, तोच मी स्वप्न पाहणारा व तोच मी सुषुप्तीत सुख भोगणारा असे म्हणतो. ह्याप्रमाणे तिन्ही अवस्थांना तो साक्षी असतो. अशा तिन्ही अवस्थात जो पूर्ण साक्षी रूपाने नांदतो तो केव्हाही शून्य नव्हे. हे राजा, तोच परिपूर्ण परमात्मा होय व तो शुद्ध चिद्घन स्वरूप आहे. आता सुषुप्तीत जर ब्रह्मानुभव होतो तर पुन्हा संसार का भासतो असे म्हणशील तर त्या अवस्थेत अहंकार अविद्येत लीन होऊन असतो, त्याचा नाश झालेला नसतो. त्यामुळे संसार भ्रम उत्पन्न होतो. ती अविद्या जेव्हा अहंकारासह नाश पावते तेव्हा जगद्रूपाने ब्रह्मच भासू लागते आणि जन्ममरणाचा ठावच पुसून जाऊन जीव परब्रह्माशी ऐक्य पावतो. मग तेथे हेतू, दृष्टांत, प्रमाण, प्रमेय, प्रमाता यांनी रहित असा एक परब्रह्म परमात्मा सदोदित परमानंद स्वरूपाने राहतो. तेथे म्हणजे त्या अवस्थेत सुखावर सुखाच्या लाटा उसळू लागतात. आनंदच आनंदाचा उपभोग घेतो. स्वानंदानुभवाने परिपूर्ण झाल्यामुळे सारे जगच परमानंदाने दुमदुमू लागते. हे राजा, ह्या मायेचा निराश होऊन अशा प्रकारचा अनुभव केव्हा येईल असे जर आम्हाला विचारशील तर सांगतो की निष्काम भावनेने त्या यदुवर्य श्रीकृष्णाला भजावे. श्लोक 40.
निर्विकार स्वरूपाची प्राप्ती अवश्य झाली पाहिजे असे मनात असले तर उत्कट प्रेमाने अविश्रात भगवत भक्ती करावी. पुत्रेष्णेची व वित्तेष्णेची गोष्ट सोडून लौकिकाची लाजही टाकून भगवत भजनाच्या आवडीने अति निर्लज्जपणे नाचावे. पुत्र, वित्त व लोक ह्यांच्या संबंधीची आसक्ती सोडून श्रीहरिचरणाचे भजन करीत राहिले म्हणजे चित्ताचे मळ क्षणाक्षणाने नाश पावू लागतात. कर्मापासून उत्पन्न होणारे व रजतमादी दोष चित्तामध्ये ठाणे देऊन बसलेले असतात ते सारे भक्तिप्रेमरूप जळाच्या योगाने धुवून जातात. सप्रेम भक्ती जसजशी वाढत जाते तसतशी विरक्ती येऊन पायी लागते. त्यामुळे विषयासक्ती आपोआप कमी होऊन चित्तवृत्ती निर्मळ होते. चित्तवृत्ती निर्मळ झाली म्हणजे तो सर्व भूतांमध्ये परमात्म्याला अनन्य प्रीतीने भजू लागतो. ही ज्ञानोत्तर चौथी भक्ती अत्यंत श्रेष्ठ होय. ही भक्ती अतिशय उदार असते. ती भक्ताचा अहंकार नाहीसा करून टाकते. ती देव, मानव, स्त्रिया, शूद्र ह्या सर्वांचा उद्धार करून जीवाला आनंदभरीत करते. ही भक्ती जेव्हा हाताला चढते तेव्हा भवभयाची निश्चेष शांती होते आणि चारी मुक्ती पायी लागतात. हरीची भक्ती अशी उदार आहे. डोळ्यामध्ये सारा वाढला असता ज्याप्रमाणे सूर्य नेहमी उगवतो तरी समोर असलेले ते सूर्यबिंब त्याला दिसत नाही, मग इतर सगळे पदार्थ कसे दिसणार? तो सारा निघून गेला की दृष्टी अगदी निर्मळ होते. सूर्यमंडलसुद्धा सारे पदार्थ त्याला स्वच्छ दिसू लागतात. तद्वत परमात्मा हृदयामध्ये राहतो खरा, पण चित्तवृत्ती मळी नसते तोपर्यंत त्या परब्रह्माचा प्रकाश होत नाही, स्वरूप जाणले जात नाही. कारण चित्त वासनेच्या दोषाने दूषित झालेले असते. तेव्हा भगवत भक्ती केली तरच चित्तवृत्ती निर्मळ होते आणि तशा भजनानेच भक्त निर्विकार स्वरूपाला पोचतात. परमप्राप्ती जगामध्ये पावण्याला जगामध्ये एक भगवत भक्तीच समर्थ आहे. हे नृपवर्या, ती मी तुला यथार्थ रीतीने सांगितली. डोळ्यातील पडळ निघाले म्हणजे ज्याप्रमाणे प्रकाशासह वर्तमान सूर्य भेटतो त्याप्रमाणे कल्पना नाश पावली की निश्चय करून परब्रह्मही प्रगट होते. मन जेव्हा निश्चय करून निर्विकल्प साम्यावस्थेस पोचते तेव्हा त्याला देहामध्ये वागत असतानाही भवबंधन स्पर्श करीत नाही, हे पक्के समज. याप्रमाणे मोठ्या आनंदाने पिपलायनाने गर्जना करून भाषण केले तेव्हा राजाला मनापासून संतोष झाला व अनुभवाची खून पटली. ह्याप्रमाणे ब्रह्मनिरूपण ऐकता ऐकता राजाला अतिशयच लोभ सुटला. त्यामुळे पुढे आणखी निरूपण वाढण्यासाठी त्याने पुन्हा प्रश्न केला. ज्याच्या योगाने कर्मबंधन तुटेल त्या कर्मयोगाचे समूळ लक्षण ऐकण्यासाठी राजा आपणहून अगत्यपूर्वक विचारता झाला. श्लोक 41. राजा आत्मश्रद्धेने परिपूर्ण होऊन अत्यंत विनयाने प्रश्न करिता झाला की स्वामी, ज्याच्या योगाने कर्माचे बंधन तुटते तो कर्मयोग मला समग्र सांगावा. कोणत्या कर्माच्या योगे सारे कर्म नष्ट होऊन नैष्कर्म सिद्धी आपोआप प्राप्त होते व पुरुषाला पुरुषोत्तम भेटतो ते खरे खरे मर्म मला सांगा. श्लोक 42. स्वामी, पूर्वी हाच प्रश्न मी सनकादिकांना पित्यासमोर विचारला होता. त्यांचे त्यांनी उत्तर दिले नाही ते का, ही माझी आशंकाही फेडावी. राजाचे प्रश्न अत्यंत पवित्र होते. त्यांचे उत्तर देण्यासाठी अविरहोत्र मोठ्या हर्षाने पुढे झाला व त्याने कर्म वैचित्र्याचे निरूपण केले. श्लोक 43. अविरहोत्र म्हणाला, हे नृपनंदन, कर्म, अकर्म आणि विकर्म ही काही सामान्य नव्हेत. त्यांच्या विभागाचा निर्णय मोठमोठ्या ज्ञानी स्मृतिकारांसुद्धा झाला नाही. जे स्वतः प्रतिसृष्टी करणारे ते सुद्धा कर्माचा विभाग करताना गोंधळात पडले. ज्यांनी एका चुळीने उदकाचा समुद्र शोषून टाकला ते सुद्धा कर्मसमुद्रामध्ये बुडून गेले. ह्याच कर्माच्या विवंचनेत महर्षींच्या कोटींच्या कोटी मताभिमानाने थकून गेल्या. त्यांनाही शेवटी ह्याचा उलगडा झालाच नाही. कर्माचे विभाग खुद्द ब्रह्मदेवालाही कळले नाहीत. तेथे त्या कर्माची विवंचना करावयाला इतरांची कथा काय? कर्माचे मूळ वेद आहेत आणि वेद स्वतः नारायणच होय. त्या वेदांतील वाक्यांचा विचार करताना श्रुतीशास्त्रांचे सुद्धा तोंड बंद झाले. कर्म, अकर्म आणि विकर्म ही एकच आहेत, तरी त्यात 3 प्रकार आहेत. त्यांच्या विभागाचा विस्तारही सांगतो, तो लक्ष देऊन ऐक. पांढरी, मृदू आणि मधुर असे 3 भेद दिसले तरी साखर एकच. तसे कर्मठ लोक एकाच कर्माचे 3 भेद मानतात. मधुरता वेगळी केली तर त्याच्यामध्ये मृदुलता आणि पांढरेपणाही येतो. पांढरेपणा वेगळा केला तर त्याच्यामध्ये मृदुलता आणि मधुरताही राहतेच. तद्वत कर्म वेगळे केले तर कर्माच्या सर्वांगात अकर्म आणि कर्म अकर्मामध्ये विकर्म हे मोठ्या भूषण रूपाने मिरवत असते. मुख्यतः मुळातून जे उत्पन्न होते त्याला कर्म असे म्हणतात आणि विहिताविहित ज्या क्रिया त्यांना विकर्म म्हणतात.
अकर्माच्या योगाने आत्मसत्तेने कर्म विकासते व हे विकर्मामध्येही ज्याला दिसून येते त्याला गुरुकृपेच्या जोरावर तात्काळ निष्कर्मता प्राप्त होते. कर्मावर कर्म विशेष रीतीने वाढले म्हणजे त्याला विकर्म म्हणण्यात येते. जेथे कर्माची गती खुंटते त्याला अकर्म असे यथार्थ नाव आहे. कर्मविवंचना अशी अगम्य आहे. हा प्रश्न तू केलास तेव्हा अद्याप तू लहान मूल आहेस असा विचार करून सनकादिकांनी ती गोष्ट सांगितली नाही. हे नृपनंदना, कर्माची विवंचना कोणालाही अधिकारा वाचून सांगू नये, कारण कर्म हे ज्ञानालाही अत्यंत दुर्बोध आहे. श्लोक 44. रोग जाण्यासाठी बाप जसा मुलाला औषध देतो आणि ते त्याने आवडीने घ्यावे म्हणून त्याच्या हातावर साखर घालतो, त्याप्रमाणे वेदांचा परोक्षवाद मतिमंद लोक खराच समजतात. कर्मानेच कर्मबंध तोडून टाकावा असा वेदाचा अंतर्गत हेतू आहे. वेदाने स्वर्गातिक फळ सांगितले आहे, पण ते कर्मात प्रवृत्ती होण्याकरिता केवळ प्रलोभन म्हणजे लालूच आहे. कर्मानेच कर्माचे मूळ तोडून टाकणे हेच वेद वचनांचे मुख्य तात्पर्य अथवा फळ आहे असे समजावे. आयात लोखंडाची बेडी पडली असता ती तोडण्याकरिता घन आणला, पण तो घनच त्यांनी विकून खाल्ला. त्याचे बंधन कधीच तुटावायचे नाही. त्याप्रमाणे खरोखर कर्माने कर्मबंधन तोडावायचे ते विसरून जे लोक सारे कर्म विषयाप्रत्यर्थच खर्च करतात त्यांचे भवबंधन कधीच तुटावायचे नाही व जन्ममरण कधीच सरावायचे नाही. दुसरे, आम्ही स्वर्गफळाची इच्छा करीत नाही म्हणून जो वेदोक्त कर्म आचरित नाही त्याची ती समजूत उलट झाली म्हणून समजावे, त्याच्यावर मोठा अनर्थ उदरतो. श्लोक 45. आम्ही जितेंद्रिय असे म्हणून घेऊन त्या घमेंडीने जो वेदोक्त कर्माचरण करीत नाही त्याला परमार्थाची प्राप्ती तर होतच नाही, उलट त्याच्यावर मोठा अनर्थ कोसळतो. एखादा जरी मोठा शास्त्रवेत्ता व ज्ञानी झाला आणि जर तो वेदोक्त कर्माला विमुख होऊन राहिला तर तो जाणतेपणानेच नाडला व दुःख सागरात बुडाला असे समज. जो वेदोक्त कर्म आचरित नाही आणि कर्म टाकून देऊन स्वतःला निष्कर्मी समजतो त्याला मोठा भ्रम झाला आहे व तो अभिमानाने साप नागवला गेला असे समज. विषयांचा जरी निग्रह करून राहिला व त्याने वेदोक्त कर्म टाकून दिले तर त्याने आपल्या पायावर धोंडा घालून घेतला व तो नरकात बुडाला असे जाण. कारण वेद हाच परमार्थाला मूळ आहे. याकरिता वेदोक्त कर्म न करिता जे जे काय करणे ते सर्व हे राजा अधपातास कारण होते. डोळे हे खरोखर पाहणारे आहेत, पण ते डोळेच बाहेर काढून पाहावयास गेले तर आपले डोळसताच नाहीशी होते, मग इतर पदार्थ पाहणार कोण. तद्वत ज्याने वेदोक्ताचे आचरण न करता जो परमार्थ असा मानला त्याने खरोखर आमंत्रण देऊन अनर्थ घरी आणला म्हणून समजावे. ते असल्या आचाराच्या अनर्थ प्रवाहात वाहून जाऊन जन्ममरणाच्या वाटेला लागतात. तिकडे नाना प्रकारच्या योनीतील गर्भयातना शोषित असता कल्पांतही सुटका होत नाही. तेथे जन्मले तरी जन्म टळत नाही आणि मरमर मेले तरी मरण चुकत नाही. वेदविहित कर्म चुकले की अति दुःखद दुःखे भोगावी लागतात. विकर्मांना हे धर्मेन असे मूळचे पद सांगितले आहे. त्यावरून विकर्मामध्ये पूर्ण अधर्म असतो, पण अकर्म म्हणजे अधर्म असे तू समजू नको. ज्याला लाविले असताही कर्म लागत नाही त्याचे नाव मुख्य अकर्म अथवा निष्कर्म, आणि निष्कर्म लक्षण म्हणजे धर्म व तेने करून साधू परममुक्त होतात. ज्याला शुद्ध अकर्माचे आकर्ण होते तो तत्काल निष्कर्म होतो. अकर्माचे वर्म कळले की मुक्ती अगदी पायाला लागते. श्लोक 46. दासी ही धन्याची आज्ञाधारक असते किंवा राजाचा हुकूम अथवा शिक्का ज्याप्रमाणे प्रजा मान्य करते त्याप्रमाणे वेदांची आज्ञा तो शिरसा मान्य करतो आणि स्वधर्माचरण करून निष्काम असतो. अर्थात मीच एक कर्मकता अशी अहंता उठवू देत नाही. कर्मच सहज वृत्तीने श्री अनंतरूपी ईश्वराला अर्पण होते. अशा प्रकारे जे कर्म ईश्वराला अर्पण होते ते कर्म निर्धर्म होते आणि ह्याचेच नाव श्रेष्ठ नैष्कर्म्य सिद्धी. वेदाने कर्मफल सांगितले आहे खरे, पण ज्याची वासना निष्काम आणि निर्मळ असते त्याला वेदोक्त प्रबळ फळ केवळ स्वप्नातसुद्धा भोगावे लागत नाही. असे असता उत्तम परिस्थिती देऊन विड्याला सुपारी मागून घ्यावी. त्याप्रमाणे कर्मफलाची इच्छा करून लोक साप नाडले जातात. कर्मामध्ये निष्कामता हेच नित्य फळ असून फलाच्या आशेने सारे नाडले गेले आहेत. चंदन हा सर्वांगांनी फलरूप म्हणजे गंधरूप आहे. त्याच्याकडे जाऊन फलाची मागणी केली तर स्वतःच अगदी फसणे आहे. मासा हातात पकडण्यासाठी गळाला थोडेसे आमिष लावतात
त्याप्रमाणे मनाला निष्काम करण्यासाठी वेदाने फळाची आशा दाखवून दिली आहे. आमिष घालून मासे पाळतात की पाण्याच्या बाहेर त्यांना काढून टाकतात, त्याप्रमाणे कर्म हेच कर्माचा नाश करते हे फलेच्छुंना मुळीच समजत नाही. फळाच्या आशेने स्वधर्म कर्मामध्ये प्रवृत्ती होते आणि त्यामुळे नैष्कर्म सिद्धी प्राप्त होते. हा वेदाचा खरा उद्देश आहे. कर्म हे ब्रह्म रूपत्वाने सदा सफळच आहे, पण फळाची इच्छा करणाऱ्याला ते निष्फळ होते. हेच लक्षात आणून कर्मकुशल लोक फलाशा सारे झाडून टाकतात. अशा रीतीने वैदिक कर्माचे आचरण करीत राहिले म्हणजे त्याच्या योगाने नैष्कर्म्य प्राप्त होते. परंतु ह्याहूनही एक सुलभ उपाय तुला सांगतो, तो ऐक. श्लोक 47. हे राजा, ज्याच्या योगाने वासनेचे जाळे तुटून जाते, अहंकाराचे गाठ सुटते व जीवामध्ये परमात्मा स्वतः प्रगट होतो, ते सुंदर तांत्रिक विधान सांगतो, ऐक. हे राजा धीराजा, ज्या तांत्रिक महापूजेच्या योगाने भगवंताला संतोष होतो, ते सुंदर तांत्रिक विधान आता ऐक. वैदिक मंत्र आणि तांत्रिक तंत्र अशी मिश्र पूजा अत्यंत पवित्र आहे. ती पुरुषाला तत्काल निष्काम करते. तो पूजेचा प्रकार अत्युत्तम होय, पण वैदिक असो की तांत्रिक असो, दोन्ही विधी गुरुमार्गाने सफल होतात. याकरिता आधी सद्गुरूला शरण जावे. श्लोक 48. प्रवृत्ती मार्गाच्या कार्याला किंवा निवृत्ती मार्गाच्या कार्याला गुरु हा अवश्य पाहिजे. हे राजा, आपल्याच मताने भजन केले तर तो मनुष्य अनेक संकटात सापडण्याचा संभव. भूमी व पाय सिद्धच असतात, पण वाटाळ्या नसला तर व्यर्थ भटकत फिरावे लागते. त्याप्रमाणे गुरुशिवाय जे कोणी उपाय करू लागतात ते अहममान्य लोक अहमभावामुळे भ्रमात पडतात. गुरु आणि ब्रह्म दोन्ही एकच आहेत अशी अवश्य भावना धरून भक्तिपूर्वक त्यांची सेवा करावी आणि त्यांना प्रसन्न करून अनुग्रह घ्यावा. मग आपल्या अधिकारानुरूप अथवा संस्कारानुरूप आपल्याला जी मूर्ती आवडेल तीच विषयीची मंत्रविद्या श्रद्धापूर्वक ग्रहण करावी आणि मग गुरुमुखाने पुरुषोत्तमाची वैदिक व तांत्रिक अशी मिश्र महापूजा शिकून घ्यावी आणि शिकविल्याप्रमाणे इष्टप्राप्तीकरिता भगवंताचे भजन पूजन करावे. हे राजा, तीच आगमोक्त रीतीने पूजा करण्याची हातोटी विषद करून सांगतो, नीट लक्ष देऊन ऐक. श्लोक 49. विधीपूर्वक स्नान संध्या केली असता तेथेच ब्रह्मज्ञान आहे. आचमन करताना आपण हरिस्वरूप होतो हे ठाऊक नसल्यामुळे काही लोक तंत्रमार्गात अज्ञान भरले आहे म्हणतात. केशवादी नामांनी अंग प्रत्यंगामध्ये बरोबर न्यास केला तर आपण हरिरूपच होतो, पण ते न समजल्यामुळे तंत्रमार्गात अज्ञान स्थापन करीतात. तर असे न करिता यथाशास्त्र स्नान संध्या करून मूर्तीपाशी येऊन तिच्यापुढे आसन घालावे. ते असे की प्रथम दर्भासन, त्यावर मृगचर्म आणि त्यावर वस्त्राची घडी ह्याप्रमाणे असावे. त्यावर बसून रेचक, पूरक आणि कुंभक अशा प्राणायामे करून प्राणांचे संयमन करावे आणि भूतशुद्धी इत्यादिकांनी शरीर शुद्ध करावे. भूतविलय, भूतशुद्धी, प्राणप्रतिष्ठा इत्यादीने पिंडशुद्धी करून ज्ञात्या मनुष्याने गुरु संप्रदायाने प्राप्त झालेल्या विधीप्रमाणे मूल मंत्राने अंग प्रत्यंगी न्यास करावे. हृदय, कवच, शिखा, शिर, नेत्र, आश्रायफट इत्यादी करन्यास व हृदयन्यास आगमुक्त प्रकाराने यथाविधी करावे. ह्याप्रमाणे मूळ मंत्र दीक्षा व दिग्बंधादी संरक्षक विधी झाल्यानंतर हे राजेंद्र मूर्तीपूजन करावे. ते कसे ते सांगतो ऐक. श्लोक 50. पूर्व श्लोकात सांगितल्याप्रमाणे सारे प्रयोग म्हणजे द्रव्यशुद्धी, भूमी प्रोक्षण वगैरे पुन्हा करावे. अनेक पदार्थ शुद्ध करणे ही मुख्य शुद्धी होय. भूमी शुद्धी सम्मार्जनाने होते, आत्मशुद्धी चित्ताच्या सावधपणाने होते व मूर्तीवरील पृथ्वीचा लेप म्हणजे निर्माल्य वगैरे काढले असता मूर्ती शुद्ध होते. नंतर पूजेचे साहित्य सिद्ध करून त्या सर्वांवर शंखोदकाने प्रोक्षण करून आपल्या आसनावर एकाग्र मन करून बसावे. ज्याच्या ध्यानामध्ये संपूर्ण मूर्ती येत नाही त्याने प्रतिमा मूर्ती स्थापन करून तिचीच मिळालेल्या उपचाराने आगमोक्त विधीने पूजा करावी. महत् प्रयासाने का होईना मूर्ती ध्यानात येत असेल त्याने ब्रह्मोपचाराची यातायात सोडून ध्यान दृष्टीने उत्तम प्रकारे मानस पूजाच करावी. ज्याच्या हृदयातील ध्यान ढळत नाही व बाह्य मूर्तीचीही पूजा सावधपणे करिता येते त्याने आगमोक्त विधीने दोन्ही पूजा यथासांग कराव्यात. श्लोक 51. पूजेच्या उपचाराचे सर्व साहित्य जवळ ठेवून घेऊन मग शास्त्रोक्त प्रकारे मूर्तीच्या ठिकाणी न्यास करावे. आपण आपल्या अंगावर जसे न्यास करतो तसेच मूर्तीलाही करावेत. मूळ मंत्राने मूर्तीला न्यास करावे ही आगमुक्त गुरुदीक्षा होय. आपल्या अंग प्रत्यंगाच्या ठिकाणी आगमुक्त न्यास केले म्हणजे करणारा स्वतः ऋषिकेश होतो. हाच त्यातील
मुख्य उद्देश मनात दृढ धरावा. चित्ताचे अनुसंधान दृढ राखून हृदयातील मूर्तीचे व बाह्य प्रतिमेचे पूजन मूळ मंत्राने यथाविधी करावे. श्लोक 52. अभ्यंग म्हणजे हातापायादिकात किंचितही व्यंग नसलेली अशी श्यामसुंदर मनोहर श्रीरंगाची मूर्ती ध्यानात आणावी. ध्यान करताना मनास अत्यंत उल्हास वाटावा. सुंदर चतुर्भुज मूर्ती शंख चक्र गदा कमल अर्ध्य आचमन इत्यादी देऊन कमल इत्यादी आयुधांसहित तसेच पार्षद समुदाय आणि आयुधाच्या देवता इत्यादी सर्वांचे चिंतन करावे. मधुपर्क विधी पाद्य अर्ध्य आचमन इत्यादी देऊन निर्मळ जले करून पुरुष शुक्त मंत्राने स्नान घालावे. मुकुट कुंडले कमरेत मेखळा नेसायला भरजरी पितांबर गळ्यापासून पायापर्यंत रुळणारी वनमाळा कंठात तेजपुंज कौस्तुभमणी पद्मचिन्ह असलेले नाजूक पायाचे तळवे त्यावर ऊर्ध्वरेखा ध्वज वज्र इत्यादी चिन्हे तसेच पायवाळे सांखळ्या व पंजन इत्यादी भूषणांचा गजर होत असलेले असे सुंदर पाय ह्याप्रमाणे चिंतन करावे. श्लोक 53. शुद्ध श्यामवर्ण कपाळावर पिवळा केशरी टिळा लावलेला त्यावर कुंकुमात भिजविलेल्या तांबड्या लाल अक्षता गाठ बांधलेल्या केसावर गुंफलेली फुले त्या सभोवती भ्रमरांचा समुदाय गळ्यामध्ये कमळाच्या व तुळशीच्या माळा आणि श्यामवर्ण अंगावर शोभणारी चंदनाची उटी ह्याप्रमाणे ध्यान करावे. धूप दीप नैवेद्य व कर्पूरयुक्त तांबूल अर्पण करावा. नंतर निरंजन ओवाळून उच्च मंत्र स्वराने जय जयकार करून मंत्रपुष्प अर्पण करावे. त्यानंतर वेदोक्त मंत्राने स्तुती करावी किंवा पुराणोक्त अनेक प्रकारची स्तोत्रे म्हणावी किंवा प्राकृत भाषेतील अनेक प्रकारच्या नामोच्चारासह गद्य पद्यात्मक स्तुती करावी. हे जनक राजा स्तवनाने भगवंताला संतोष होतो अशी भावना करावी आणि मग अत्यंत प्रेम भावाने श्रीहरीला साष्टांग नमस्कार घालावा. श्लोक 54. द्वैत भावाने भजन करणे ही स्थूल बुद्धी समजावी. भजनामध्ये तन्मय होऊन जाणे हीच खरोखर भजनाची सिद्धी आहे हे पक्के लक्षात ठेवावे. मूर्ती ध्यानाने तन्मय स्थिती होणे व ऐक्य भावाने वृत्ती ही निश्चल राहणे याचेच नाव मुख्य भक्ती होय. याप्रमाणे पूजा करून उठल्यानंतर पुन्हा श्रीहरीला नमस्कार करावा. अशा प्रकारे हरीची पूजा करून शेष प्रसाद मस्तकावर धरून मग देव आपल्या हृदय मंदिरामध्ये निजवावा. ध्यानमूर्तीचे हृदयात शयन हे मानसपूजेचे विसर्जन होय व प्रतिमेला पलंगावर निजविणे ही प्रतिमापूजा विधानाची समाप्ती होय. पूजेचे विसर्जन झाले तरी आपले अनुसंधान सोडू नये, अर्थात सदा सर्वदा अखंड हरीचे स्मरण करीत असावे. राजा ह्याचेच नाव आगम विधी हे लक्षात ठेव. हा परमात्म्याची प्राप्ती करून देणारा असल्यामुळे बुद्धिमान लोक सदा सर्वदा हाच पाळतात. पुन्हा असे समज की आगमुक्त विधी लक्षणामध्ये प्रतिमाच काही मुख्य नव्हे, तर ज्याची जेथे पूर्ण श्रद्धा असेल अथवा बसेल तेथे हा विधी कुशल करावा. श्लोक 55. हे राजा, ही पूजा काही एक देशीय म्हणजे प्रतिमेतच होते असे नाही. तिला अनेक स्थाने आहेत. त्यात ज्याच्या योगाने भगवत प्राप्ती अतिशीघ्र होईल ते मी तुला सांगतो. ह्याच विधीने जलामध्ये यथाकाळी यथासांग पूजा करावी किंवा सूर्यमंडळात हरीचे ध्यान करून सोज्वळपणे पूजा करावी किंवा अग्नीच्या ठिकाणी ज्वाळा निघाल्या म्हणजे त्यात श्रीहरीचे स्वरूप मनात आणून त्याची पूजा करावी. परंतु सर्वांपेक्षा अतिथी हा भगवत स्वरूप आहे असे समजून त्याची पूजा केली असता भगवंताची प्राप्ती फार त्वरित होते. वैश्वदेवाच्या अंती जो कोणी येईल तो कोणीही व कोणत्याही जातीचा असो त्याची जे भगवत भावनेने पूजा करतात त्यांच्या घरी पूर्ण प्राप्ती धावत येते. भुक्ती व मुक्ती दाशी होऊन राहतात. तशात वैश्वदेवाच्या अंती मोठ्या भाग्याने पवित्र ब्राह्मणच आला व त्याचे जर श्रद्धापूर्वक पूजन केले तर त्याच्या घरी स्वानंदाने नारायण वास करीतो. राजा, वैश्वदेवाच्या अंती अतिथीबरोबर भुक्तिमुक्तीही येत असतात. ह्याकरिता अतिथी विन्मुख गेल्यास गृहस्थ त्या लाभास अंतरतो आणि त्याची पूजा केली असता सुखाची प्राप्ती होऊन परमानंदाने नांदू लागतो. अतिथीच्या ठिकाणी मूर्तीचे ध्यान मुळीच करावे लागत नाही, कारण तो स्वतः नारायण स्वरूप असल्याने त्याची पूजा केली असता सर्वार्थ सिद्धी पूर्णपणे हातास चढते. ह्याप्रमाणे अतिथीला जे अर्पण करावे ते भगवंताच्या मुखी समर्पित होते. ह्याकरिता अत्यादरे करून सदा सर्वदा अतिथीला ब्रह्म समजून त्याचे पूजन करावे. हे राजा, पूजास्थान म्हणून वर जे सांगितले आहे तेथे पूजकांची श्रद्धा हीच मुख्य आहे. श्रद्धेशिवाय पूर्ण प्राप्ती कधीच व्हावायची नाही, ही गोष्ट लक्षात ठेव. आपले हृदय हेही पूजास्थान आहे. त्या हृदयामध्ये आपण श्रद्धेने पूजन केले असता संपूर्ण प्राप्ती आपोआपच येऊन उभी राहते. नाहीतरी देहचालक ईश्वर आपल्या देहामध्ये हृदयातच असतो.
त्याच्या ठिकाणी श्रद्धा धरून भजन केले असता सहज आत्मप्राप्ती होते. आपण जे जे सेवन करतो ते ते भगवान मुखातच पडते अशा भावनेच्या भजनाने परमात्मा सहज पावतो. देहाची अहंता सोडून सर्व भोग भोगणारा ईश्वर आहे अशी दृढ भावना धरली असता परमार्थाचा प्रत्यक्ष साक्षात्कार घडतो. देह हा जड मूळ अचेतन आहे, सकळ भोग पूर्णपणे भोगणारा ईश्वरच आहे असे असता देहाभिमान वाढवून अज्ञानी लोक अनेक दुःखे भोगतात. हे नृपवर्या, ती देह अहंता सोडून हृदयस्थ परमात्म्याला शरण गेले असता खरोखर परमात्म्याचा पूर्णपणे लाभ होतो. मी पण निखालस सोडून देणे ह्याचेच नाव हृदयस्थानाला शरण जाणे होय. तू स्वतः परब्रह्म स्वरूपच आहेस, उगीच देहाभिमान धरू नकोस. हे राजा, अशा कर्मानेच कर्मबंधन तुटते व पूर्ण समाधान मिळते. आगमुक्त भजनाचे हे मुख्य लक्षण होय. आगमुक्त भजनाचे व कर्मयोगाचे हे मुख्य लक्षण ऐकून राजाला अत्यंत समाधान वाटले व तो परमानंदाने तृप्त झाला. राजाची श्रवणेच्छा जसजशी पूर्ण होऊ लागली तसतशी कथा अधिक गोड लागू लागली आणि श्रवणाची इच्छा फारच वाढू लागली. आता राजा परमानंदाने तृप्त होऊन आत्मबोधाने सुखावला असताही स्वानंदाने लांचावून पुन्हा विनोदाने प्रश्न विचारील. आपण उगाच राहिलो तर हे मुनिवरे उठून जातील या भीतीने तो चमत्कारिक रीतीने प्रश्नावर प्रश्न विचारू लागला. स्वानंदाने त्याची चित्तवृत्ती भरून गेली, इंद्रिय आत्मसुख स्थितीने विधून गेली. ह्याप्रमाणे राजा मनामध्ये अगदी तृप्त होऊन गेला तरी प्रश्न विचारितच होता. यापुढे तो हरीचे अवतार विचारतील ती कथा सुंदर आहे आणि मनोहर असून तिचे निरूपण फारच प्रेमळ असल्यामुळे आपले हृदय अगदी शांत करून सोडील. त्या प्रश्नाचे प्रत्युत्तर म्हणजे उत्तम कथा स्वारस्य आहे. मी एकनाथ श्री जनार्दनाचा किंकर व संतांचे पादरक्षा धारण करणारा आहे. संत सज्जन कृपासागर आहेत आणि श्री जनार्दन वरदमूर्ती आहेत. त्यांच्या कृपेने पुढील कथेची संगती यथार्थाने कथन करील. श्री भागवताच्या राशीवर जनार्दनांनी एकनाथाला मापारी नेमला आहे. तो आत्मबोधाच्या कुडवांनी श्रवणाच्या वाखारी भरून काढील. ह्याप्रमाणे श्रीमद भागवत एकादश स्कंधाचा माया कर्म ब्रह्मनिरूपण नावाचा 3रा अध्याय समाप्त झाला. श्रीकृष्णार्पणमस्तु.